वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे राज्यशास्त्र आणि इयत्ता 11वी कला शाखेची ही प्रश्नपत्रिका आहे. आमच्या कॉलेजमध्ये द्वितीय घटक चाचणी परीक्षा झाली, त्याची ही प्रश्नपत्रिका. द्वितीय घटक चाचणी परीक्षा 2024-25ची. विषय आहे राज्यशास्त्र, इयत्ता 11वी कला आणि 25 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि 1.5 तासाचा वेळ निश्चित केलेला आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही ही सोडवा, नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल. याच प्रकारची प्रश्नपत्रिका तुमच्या कॉलेजमध्ये पण असणार आहे. नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवल्याचा फायदा होतो, सराव होतो. ही सोडवा. सध्या याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. प्रश्न पहिला अ, कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 4 गुण आहेत. क्रमांक 1, POSDCORB हा संक्षेप ग्युलिक आणि टिंबटिंब यांनी मांडला. पर्याय आहेत वुड्रो विल्सन, हर्बर्ट सायमन, उर्विक आणि ड्वाइट वॉल्टो. आता इथे विधान लिहायचं, विधानामध्ये उत्तर लिहायचं आणि उत्तराखाली शिस पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची, मग पुढचं विधान लिहायचं. असं पूर्ण विधान लिहून उत्तर लिहा. क्रमांक 2, न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य टिंबटिंब आहे. पर्याय कायदा करणे, कार्यवाही करणे, अभिनिर्णय, नेमणुका करणे. क्रमांक 3, प्रशासकीय व्यवस्थेचा टिंबटिंब हा कणा असतो. पर्याय भौतिक संसाधन, मानवी संसाधन, नैसर्गिक संसाधन, भौगोलिक संसाधन. क्रमांक 4, न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात 1803 मध्ये टिंबटिंब या देशात झाली. पर्याय रशिया, भारत, अमेरिका, चीन. अचूक उत्तर लिहायचं आहे, पण विधान पूर्ण लिहायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ब प्रश्न आहे, खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. जोड्या लावाचा गट दिलेला आहे, पण त्यातली एक चुकीची आहे, ती ओळखायची, दुरुस्त करून लिहायची आहे आणि 2 गुण आहेत. क्रमांक 1, पहिला गट पाहू. 1, कौटिल्य अर्थशास्त्र. 2, अरिस्टॉटल द पॉलिटिक्स. 3, मेकॅव्हेली रिपब्लिक. ग्रंथ आणि ग्रंथाचे लेखक दिलेले आहेत. कोणतं चुकीचं आहे ते दुरुस्त करून लिहायचं. दुसरा गट पाहू. 1, लिखित राज्यघटना भारत. 2, न्यायालयीन पुनर्विलोकन युनायटेड किंगडम आणि 3, स्वतंत्र न्यायमंडळ अमेरिका. अचूक उत्तर लिहा. प्रश्न दुसरा अ, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 2 सोडवायचे 4 पैकी आणि 6 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 3 दुने 6. सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी 4 बाबी दिल्या आहेत. 1, पारंपरिक लोकप्रशासन व विकास प्रशासन. 2, खाजगी प्रशासन व लोकप्रशासन. 3, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय. 4, मूळ अधिकारिता व अपील अधिकारिता. ब प्रश्न आहे, खालील विषयावर तुमचे मत 20 ते 25 शब्दात स्पष्ट करा. कोणतेही 1 सोडवायचं आहे 2 पैकी आणि त्याला 3 गुण आहेत. 1, विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे. 2, न्यायमंडळाची न्यायाधीशांच्या नेमणूक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असणे आवश्यक आहे. 2 पैकी 1 सोडवा, 3 गुण आहेत. प्रश्न तिसरा, शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दात लिहा आणि 10 गुण आहेत. आता 2 पैकी 1च प्रश्न सोडवायचा आहे, दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांचा आधार घेऊन उत्तर लिहायचं आहे. 1, न्यायालयीन पुनर्विलोकन प्रक्रिया पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा आणि मुद्दे दिलेले आहेत. अ, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अर्थ. ब, आवश्यकता. क, सुरुवात कधी आणि कोठे झाली. ड, भारतीय संदर्भ. दुसरा प्रश्न, विकास प्रशासनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे आहेत. अ, बदलाभिमुख. ब, उत्पादनाभिमुख. क, लोकसहभाग आणि ड, सार्वजनिक बांधिलकी. सविस्तर उत्तर लिहायचं आहे या मुद्द्यांचा आधार घेऊन. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसंच टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. माझं नाव सर्च केलं की टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.